गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सर्वत्र मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल, पिंपळखुटे, दुगलगाव यासह इतर गावांना पावसानं जोरदार तडाखा दिलेला आहे। अंदरसूल इथल्या कोळगंगा नदीला गेल्या 50 वर्षांतील सर्वात मोठा पूर आलाय। या नदीच्या पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं असून अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना अश्रू अनावर झाले। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाशिकच्या येवल्याला देखील पावसानं झोडपलेला आहे। आज पहाटे सुमारे 3 वाजेपासून नाशिकच्या येवल्यातील अंदरसूलमध्ये ही कोळगंगा नदी आहे, दुथडी भरून वाहते। खरं तर हे पात्र आता नदीने पात्र सोडलेलं आहे आणि येथील परिसरांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय। या ठिकाणी गुडघाभर पाणी आहे आणि हे पाणी अतिशय वेगाने हे पाणी वाहत आहे आणि हे यातील जे नागरिक होते यांना प्रशासनानं किंवा काही व्यक्तींनी जेसीबीच्या साहाय्यानं येथून बाजूला नेऊन सुरक्षित स्थळी नेले आहे। मात्र काही नागरिक अद्यापही या ठिकाणी त्यांचा रहिवास आहे, अन्नधान्य आहे, ते न्यायचं कुठं असा सवाल पडलेला आहे। आपल्या सोबत काही नागरिक आहेत। कधीपासून हा पाऊस आलेला आहे? कधीपासून पाऊस आलाय? तुम्ही जागेच आहात का? मग सगळं वाहून गेलं का तुमचं? काहीच नाही राहिलं साहेब, आता काहीच नाही, सगळं घरात सगळं वाहून गेलेलं आहे। काय मागणी तुमच्या? आमच्याला व्यवस्था करून दिली पाहिजे आमच्या सगळ्या। काय मागणी आहे तुमच्या? नुकसान झालं तेवढी भरपाई करून दिली पाहिजे, बाकी एवढंच म्हणणं आहे माझं। आणि किती सामान होतं घरात? काय काय संसार वाहून गेले? घरामध्ये धान्य होतं, कपडे, फ्रीज, सगळ्या वस्तू काही राहिल्याच नाही साहेब। पूर्ण आम्ही रात्रपासून बाहेर उभे आहोत। रात्रीपासून जागे आम्ही। खरं तर रात्रीपासून हे सर्व नागरिक जागे आहेत आणि या प्रसंगी आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील तातडीने याची दखल घेऊन आपले सुये साहेब बाळासाहेब लोखंडे यांना घटनास्थळी पाठवलंय। लोखंडे साहेब आपल्यासोबत काय सांगाल साहेब? काय पुराची परिस्थिती आहे? किती नागरिक आता फटका बसलाय? आज रात्रीपासून येवला तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस हा चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री येवला सळवा मतदारसंघाचे भाग्यवत होते यांच्या सूचनेनुसार आम्ही काही शेतकरी बांधवांना जेसीबीच्या साहाय्याने, आडसुरे गावच्या जेसीबीच्या साहाय्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलेले आहे। मीडिया येवला, नाशिक।